संभाजीनगर शहरातील रजिस्ट्री कार्यालयात सुरू असलेली गैरव्यवस्थापन विरोधात नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार देऊन संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। औरंगपूर मी वाघोळा गावात एक थोडीफार जमीन खरेदी केली, त्याच्यासाठी कालपासून कलेक्टर ऑफिसला आलोय, आपलं ते निबंधक कार्यालय। काल डॉक्युमेंट तयार केले, काल फुल गर्दी होती, आज पण फुल रश आहे, डॉक्युमेंट नंबरला लागलेले आहे आणि दिवसभर कोणताही अधिकारी कर्मचारी त्या ऑफिसमध्ये नाहीये आणि कमीत कमी 150 ते 200 लोक त्या ऑफिस समोर आहे। कर्मचारी का नाही, कशासाठी बंद ठेवलं हे कोणालाच माहित नाही। आणि नंतर कदरून आम्ही कलेक्टर साहेबाकडे आलो विचारण्यासाठी का साहेब आमचा कालपासून रजिस्ट्रीसाठी आम्ही चक्रा मारतोय, गर्दी खूप आहे, चलन भरलंय, हे सगळं कलेक्टर साहेबाला सांगितलं। नंतर कलेक्टर साहेबांनी त्यांना फोन लावला, म्हणे तुमचं ऑफिस चालू नाही आहे का? तर त्यांनी काहीतरी किरकोळ कारण सांगितलं आणि कलेक्टर साहेब म्हणतात का वो ठीक आहे आता चालू होऊन जाईल। म्हणजे बघा ना प्रजेची किती यांना काळजी आहे। कलेक्टर साहेबाच्या जवळ ऑफिस बंद आहे, सगळे कार्यालय बंद आहे आणि कलेक्टर साहेबाला माहित नाही बंद आहे म्हणून। सांगा तुम्ही 200-300 लोक थांबले, यांचं नुकसान नाही का हो? यांनी पैसा भरला, स्टॅम्प ड्युटी भरली, नंबरला लागले, खाण्यापिण्याची तारांबळ, लेडीज आहे, ह्या सगळ्या तारांबळीत हे आरामखोर कर्मचारी लोक पगार घेणार नाही का आजचा? आणि सुशिक्षित नाही आहे का? काही प्रॉब्लेम होतं ते यांनी सांगायला पाहिजे होतं पब्लिकला, आज कार्यालय बंद आहे बाबा, चालू राहणार नाही, तुम्ही उद्या या। पण निर्दयी झाले, प्रशासन हे एकदम निर्दयी। कलेक्टर साहेबाला माहित नाही बाजूचे कार्यालय बंद आहे। आम्ही 4:30 वाजता कलेक्टर साहेबाकडे आलो, कलेक्टर साहेब म्हणते मला माहितच नाही कार्यालय बंद आहे। म्हणजे बघा कसं प्रशासन आहे आपले, कसे अच्छे दिन आहे बघा। आता प्रजेची कोणाला कदरच राहिलेली नाही। तुमच्या साहेबासोबत भेट झाली, काय आश्वासन दिलं का? कलेक्टर साहेबाला माहितच नव्हतं कार्यालय बंद आहे म्हणून, फोन करून सांगितलं यांचं काम चालू करा। आता अधिकारी लोक येतील का आता काम करायला? यांचं सांगायचं काम होतं ना का प्रॉब्लेम आलेला आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, काय जो प्रॉब्लेम असेल ते सगळ्यांना सांगून टाकायचं आज कार्यालय बंद राहणार आहे, तुम्ही घरी जा। आपण जे निवेदन देणार आहे, निवेदनानंतरही आपलं जे काम झालं नाही, याच्या पुढे आपली भूमिका काय आहे? नाही निवेदन तर दिलं, पण आज 300 लोकांना जी सजा भेटली याचा परिणाम काय? 300 लोक बिगर खाण्यापिण्याचे इथं थांबले, त्यांचं काम नाही झालं, खर्च झाला, काम बुडालं आणि पश्चाताप झाला, तरी पब्लिकला माहित नाही का कशामुळे बंद आहे। आणि कलेक्टर साहेबाला माहित नाही का कार्यालय बंद आहे म्हणून। आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी फोन लावला का बंद आहे, माहितच नाही आम्हाला। म्हणजे कसं प्रशासन चालतं बघा ना। कलेक्टर ऑफिसच्या बाजूला आहे ना कार्यालय सगळे, कलेक्टर साहेबाला 4:30 वाजेपर्यंत माहित नाही ऑफिस चालू आहे का बंद आहे म्हणून। मग किती निष्काळजीपणा आहे। पब्लिकनं कोणाकडे जायचं? किती वाजेपासून बंद आहे? सकाळपासून बंद आहे। उघडलं का अधिकारी आले, काय झालं त्यांना माहिती, सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्या, सगळे निघून गेले, आता चालू होणार आहे, मग चालू होणार आहे, गर्दी खूप आहे तिथं, कोणालाच माहित नाही। नंतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे आलो, साहेब रजिस्ट्री कार्यालय काय बंद आहे? मग त्यांनी फोन लावला कार्यालयामध्ये कोणाला तरी, फोन लावून विचारलं तर म्हणे असं असं झालं, त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं। हो, तर ते पोलीस स्टेशनला काय प्रॉब्लेम आहे हे तर पब्लिकला तर कळायला पाहिजे ना। यांचं काम नाही का प्रॉब्लेम आलेला आहे, आज सुट्टी राहणार आहे म्हणून? कामकाज होणार नाही सांगायला पाहिजे। आम्ही काल आलो, गर्दी होती, आज दिवसभर बसलो तरी गर्दी आहे, काम चालू नाहीये। आणि हे आम्ही तक्रार कलेक्टर साहेबाला सांगायला आलो तर कलेक्टर साहेबांना फोन लावून विचारलं, त्यांनाच माहित नव्हतं कार्यालय बंद आहे का चालू आहे काय। माझं नाव ज्ञानेश्वर जगन्नाथ मोगल, मी वाघोळ्याला थोडी 1.5-2 एकर जमीन घेतली, त्याच्यासाठी मी 3 दिवसापासून चक्रा मारतो।